नमस्कार. गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये आपण कुष्ठरोगाविषयीची माहिती पाहिलेली होती की जन्मपत्रिकेमध्ये कोणत्या ग्रहांची युती झाल्यानंतर, कोणत्या ग्रहांचा संबंध आल्यानंतर कुष्ठरोग एखाद्या व्यक्तीला होईल की नाही याचा अंदाज लावता येतो. त्याच पद्धतीने आज एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे की अनेक लोकांच्या चेहऱ्यावर सूज येते, रात्रीची झोप व्यवस्थित झालेली असते, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे आहार घ्यायला पाहिजेत ते आहारसुद्धा घेतलेले असतात, तरी देखील तोंडावर सूज येत असते. अनेक वेळा औषधोपचार करूनसुद्धा त्यांची तोंडावरली सूज जात नाही किंवा झोप झोप पूर्ण झाली की चेहऱ्यावर सूज आलेली दिसून येते. तर अशा लोकांच्या पत्रिकेमध्ये कोणकोणते योग बनतात ज्याच्यामुळे त्यांच्या तोंडावर सूज सतत येत राहते? तर त्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु शुक्र किंवा 6व्या स्थानाचा अधिपती जर पापग्रहांनी युक्त झालेला असेल तर अशा व्यक्तीच्या चेहऱ्यावर सूज येण्याचे जास्तीत जास्त योग असतात. असं कशामुळे? तर गुरु आणि शुक्र जर पापग्रहांनी युक्त असतील तर शरीरामध्ये शुगरचं प्रमाण अनियंत्रित झालेलं असण्याची जास्त शक्यता असते. त्याचबरोबर 6व्या स्थानाचा अधिपती पापग्रहाने युक्त झालेला असेल तर अशा व्यक्तीचा व्यायाम, अशा व्यक्तीचे शारीरिक हालचाल योग्य त्या पद्धतीची होत नाही. काही वेळा याचा परिणाम झोपेवर होतो आणि तोंडावर सूज येऊ लागते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणखी काही गोष्टी होत असतील, परंतु ज्योतिषीय दृष्टिकोनातून पत्रिकेमध्ये हे ग्रहांचे योग झाल्यानंतर चेहऱ्यावर सूज येण्याचा आजार व्यक्तीला सुरू होतो. त्याचबरोबर गुरु ज्या पत्रिकेमध्ये 12व्या स्थानामध्ये असेल, ज्या जन्मपत्रिकेमध्ये गुरु 12व्या स्थानामध्ये असेल, लग्नकुंडली असेल किंवा चंद्रकुंडली असेल, तर अशा व्यक्तीला गुप्त रोग होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी स्वतःच्या शरीराची योग्य ती काळजी घेणे गरजेचे राहते. आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मला तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचबरोबर आजची माहिती कशी वाटली हे तुम्ही नक्की कळवा, जेणेकरून पुढील माहिती घेऊन येताना एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह दिसून येतो. धन्यवाद.